2012च्या जिल्हा परिषद निवडणुकीत नामदार हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नवीद मुश्रीफ यांचा पराभव करणारे तावरे कुटुंबियांचा शिवसेनेत प्रवेश, मंडी गटाला बळकटी। कापशी जिल्हा परिषदेच्या 2012च्या निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नवीद मुश्रीफ यांचा पराभव करणारे माजी जिल्हा परिषद सदस्य उद्योजक परशुराम तावरे यांच्या सुविद्य पत्नी अश्विनी परशुराम तावरे यांनी शिवसेना शिंदे गटात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला। सन 2012 सालच्या जिल्हा परिषद निवडणुकीत अटीतटीच्या लढतीत नवीद हसन मुश्रीफ यांचा पराभव करून कागल व कोल्हापूरच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे तावरे कुटुंबियांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे। यामुळे कागलच्या राजकारणात माजी खासदार संजयदादा मंडलिक यांच्या गटाला बळ मिळालं आहे। माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ भाऊ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात माजी खासदार संजयदादा मंडलिक आणि धैर्यशीलराव माने आणि त्याचे पालकमंत्री आपले हे आता आहेत। यांचं कार्य बघता आज आपली जी प्रगती होते, विकास होतो, ह्या विकासाच्या दृष्टीनं आणि आपल्या कागल तालुक्यातील मंडलिकदारांचे हात बळकट करण्यासाठी म्हणून मी आज प्रवेश केलाय। मी माझे मिस्टर जिल्हा परिषद सदस्य परशुराम तावरे, माजी जिल्हा परिषद सदस्य परशुराम तावरे आणि आमचे कागल तालुक्याचे अध्यक्ष शिवसेनेचे त्यांच्या नेतृत्वाखाली चांगलं काम करण्यासाठी आणि विकास होण्यासाठी आणि संजयदादांना बळकटी मिळण्यासाठी मी हा प्रवेश केला। यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, माजी आमदार व गोकुळ संचालक सुजित मिंचेकर, शिवसेना जिल्हा प्रमुख विजय बलगुडे, शिवसेना कागल तालुका प्रमुख सुधीर पाटोळे, नंदकुमार सूर्यवंशी उपस्थित होते। शाहू न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी ऋषिकेश चौगुले, कोल्हापूर। अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूजला सबस्क्राईब करा। धन्यवाद।